पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया मुली कन्या पुत्र होती जे साधी मुली कन्या पुत्र होते जे साध्वी मुली कन्या पुत्र होती जे साधी मुली कन्या पुत्र होते जे साध्वी याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे मुली कन्या पुत्र होती जे साध्वी कन्या पुत्र होती जे साध्वी मुली कन्या पुत्र होती जे साध्वी कन्या पुत्र होते जे साध्वी याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा तू कामाने माझा घडो त्यांचा देवा कामडी मद करू त्यांची सेवा कामाने माझा घडो त्यांची सेवा कामडी मद करू त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कन्या पुत्र होती जे साधी 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 याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार कुमार माझ्या बरीचशा वारकरी संतांच्या माऊली महावैष्णव आपण माऊली महावैष्णव परमार्थ करत असताना परमार्थ करा परमार्थ करा परमार्थ करा असं आपल्याला सांगत असतात. पण परमार्थ करा म्हणजे काय, तर परमार्थाची व्याख्या काय, तर परमार्थाची व्याख्या आपल्याला 1 मिनिटात सांगून जाईल. निवळ माळ घातली, गंध लावला, कीर्तन केलं म्हणजे परमार्थ होत नाही. तर परमार्थाची व्याख्या आपल्याला 1 मिनिटात सांगून जाईल. दुसऱ्याचा आत्मा जाणणं हा खरा परमार्थ आहे आणि तेच कार्य खऱ्या अर्थानं तरटे कुटुंबाने केलं असेल, राष्ट्रीय कुटुंबाने केलं असेल, आपण सर्वच उपस्थित नातेवाईक दुसऱ्याचा आत्मा जाणला पाहिजे. तो परमार्थ वेगळा करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला खऱ्या अर्थानं आज ब्रह्मज्ञान सांगणार नाही, कारण ब्रह्मज्ञान सांगण्याचे आज दिवस राहिले नाहीत. आज कशाचे दिवस आहेत? परिवर्तनाचे. कीर्तन एक हसवण्याचे माध्यम आहे का? एक संकोचित वृत्ती झाली समाजाची. कीर्तन हे हसवण्याचं माध्यम नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे. आपल्या जीवनाचं जर परिवर्तन घडत नसेल तर काही उपयोग होणार नाही. तुम्ही कितीही देव सोळा, कीर्तनाचं एक माध्यम चांगलं आहे. कीर्तन चांग, 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 कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालं पाहिजे. निवळ एक कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, असा हा परमार्थ चालत नाही. देवाला काय आवडतं?
शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंतापर्यंत पोहोचलो ना, हा देखावाचा परमार्थ भगवंताला आवडत नाही. आपण काय करतो, वरवर परमार्थ करतो, पण हा वरवरचा देखावाचा परमार्थ खऱ्या अर्थानं भगवंताला आवडत नाही. परमार्थ शुद्ध अंतःकरणाने पाहिजेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. साधना, भक्ती, प्रेम, आपुलकी, माया ज्याच्या अंतःकरणामध्ये असताना साधना केली. कोणी केली? संत मीराबाईंनी साधना केली, भक्ती केली. संत जनाबाई केली ना साधना. अशी साधना आपल्या जीवनामध्ये घडत नाही. ज्ञानोबा तुकोबाराच्या विचाराने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. येणे साधती साधने हो साधने, येणे साधती साधने, साधना येणे साधते साधना, कृष्णी भावाची, कृष्णी भावाची, भावाची बंधने, कृष्णी भावाची, कृष्णी भावाची, भावाची बंधने, येणे साधते साधने, साधने येणे साधते साधने, कृष्णी भावाची, कृष्णी भावाची, भावाची बंधने, भावाची, कृष्णी भावाची, कृष्णी भावाची बंधने. त्रिवेणी संगम खऱ्या अर्थाने साधला पाहिजे. त्रिवेणी संगम माझ्या नाथबाबांच्या जीवनामध्ये साधलेला होता. संत, श्रीमंत आणि शांत असणारे माझे नाथबाबा. किती शांत हो नाथबाबा माझे. जाणीवपूर्वक मी जातीचा उल्लेख करणार नाही. कौन कहता है नाथबाबा को गुस्सा नहीं आता, मैं ही लाऊंगा गुस्सा नाथबाबा को. जाणीवपूर्वक पान खाल्लं आणि नाथबाबा गंगेवर जात असताना 108 वेळा नाथबाबा अंगावरती येऊन थुंकले. तरी सुद्धा कुठलाही द्वेष केला नाही, राग केला नाही. उलट म्हणले, दर्शन घेतलं, माझ्या त्या यवनाचं दर्शन घेतलं आणि ते म्हणले, बाबा अंगावरी तुंकला, अंगावरी तुंकला, अंगावरी तुंकला, अंगावरी तुंकला, येवन अंगावरी तुंकला, येवन अंगावरी तुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, येवन अंगावरी तुंकला, येवन अंगावरी तुंकला. यव्वन अंगावर येऊन थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्याकडून नजर चुकून जर कोणाकडचं अंगावर पाणी ओढलं तर आपण राग करतो, देश करतो, पण खरंच शांत किती त्याचं प्रतीक शांत त्याचं. आणि खऱ्या अर्थाने मरणावरती सुद्धा त्यांनी विजय मिळवला बरं का. नाथबाबा गेल्यानंतर आता शेवटी पावकी उन्हाची वाटेकरी, पावकीने 4 खांद्यावर उचललं. पावकी म्हणले, बाबांनी आयुष्यभर परमार्थ केला नाथबाबांनी, पण शेवटी आमच्या खांद्यावरती जावं लागलं ना. म्हणून आपण जसं झोपेतून उठतो ना, तसे नाथबाबा झोपेतून उठले आणि म्हणले, माझं आज मरण कॅन्सल. तुम्हाला लय पोज होतंय ना माझं, तर आज माझं मरण कॅन्सल. ते परत मरण त्यांनी कॅन्सल केलं. आताच काल 20 तारखेला नाथबाबांची षष्ठी झाली ना, आणि त्यानंतर परत जावं लागलं. देह ठेवला बाबांनी. मग एकुलती एक मुलगी वाट लावायचा कार्यक्रम चालू होता, शुभ कार्य चालू होतं. मग ती माता भगिनी म्हणली, बाबांना आजच जायचं होतं का, माझी एकुलती एक मुलगी मी वाट लावते आणि बाबा आजच गेले का. मग बाबांनी ते ऐकलं. म्हणजे मृत्यूवरती सुद्धा विजय मिळवण्याचं काम माझे नाथबाबांनी केलं. ते परत उठून बसले. आपण जसं झोपेतून उठतो ना, तसे नाथबाबा परत उठून बसले. मला आजही माझं मरण कॅन्सल. आणि त्यानंतर 20 तारखेला आता षष्ठी झाली ना, मग नाथबाबा म्हणले, कोणाच्या खांद्यावरती नको जायला आणि कोणाला आडवंही नको जायला. मग काय केलं त्यांनी, जलसमाधी घेतली आणि खऱ्या अर्थानं
येथेही गुरु आले नाही अवतार आणि येरती पामर जीव किती माझ्या नाथबाबाला जावं लागलं पण गेले तरी त्यांची आज कीर्ती आहे का नाही आज तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे उत्तमची किती दिवस जगला त्याही पेक्षा तो कसा जगला हे खूप महत्वाचं आहे तुका म्हणे मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे राहिली पाहिजे आता त्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला परमार्थ करण्यासाठी वेळ नाही ना तरच बळ सोडून लागते परमार्थ करायला सगळ्यांची येते आहे अधिकार यारे यारे लहान थोर यती भरती नारी नर कीर्तन श्रवणाचा सर्वांना अधिकार असतो त्या अनुषंगानं आपल्याला फक्त 2 तास आईचा आशीर्वाद घेण्यासाठी बसायचं आहे पण बळच आणावं लागतं पण चांगली लोक गर्दी कमी पण दर्दी लोक आहे सर्व जाणकार लोक आहेत निष्ठावंत वारकरी आपण आहोत आणि सर्वात नऊ भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणची माहिती काय श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ बरं का 9 भक्ती ना श्रवण भक्ती यदा कदाचित कीर्तन करायला अहंकार येऊ शकतो मृदकाचाराला अहंकार येऊ शकतो गायनाच्या ह्याला अहंकार येऊ शकतो पण जे बसतात ना तुम्ही मात्र ही तुम्हाला अहंकार नसतो नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता नम्रता पत्कराशी करा नम्रता राहिलेली नाही आता मला सांगा महापूर येते लहवाळी का वाचते महापुरामध्ये वडकीची वडकी वाहून जातात आणि लहवाळे वाचतात कशामुळे आहे कारण जे वागतात म्हणून वाचतात आपण वाकत नाही त्यामुळे आपण वाचत नाही वाकलं पाहिजे नम्रता पाहिजेत आपल्याकडे नम्रता नाही राहिली लीनता नाही राहिली आणि आपण जीवन जगत असताना असं कधी ऐकलंय का आता तुम्हाला काय सांगितलं मी नाथबाबांचं त्रिवेणी संगम आहे ना एक शांत सांगितलं एक संत सांगितला आणि आता तिसरा संगम कोणता राहिला आता हा श्रीमंत आपल्याकडे काय हो 2 अंगठ्या 1 ब्रासलेट 1 घंटेन 450 वर्षापूर्वी नाथबाबांच्या वाड्यामध्ये 14 चोर आले बरं का आई सर्वांनी सर्वांचं कान करून ऐका बरं का 450 वर्षापूर्वी माझ्या नाथबाबांच्या वाड्यामध्ये 14 चोर आले 13 चोरांनी 13 गाठोडे नेली चोरून बरं का 13 चोरांनी 13 गाठोडे चोरून नेली आणि 14व्या चोराला 14वं गाठोडं उचलून द्यायला कोणी नव्हतं कोण आला सर स्वतः नाथबाबा आले त्यांनी म्हणले धरा घेऊन जा म्हणले इतके श्रीमंत माझे नाथबाबा असे त्रिवेणी संगम त्यांच्यात होता असे नाथबाबा माऊली महावैष्णव आपण परमार्थ किती वर्षी करतो आहे कीर्तन एक संवाद शास्त्र आहे बरं का कीर्तन एक संवाद शास्त्र आहे कीर्तनात बोललं पाहिजे तुम्ही आम्ही बोललं पाहिजे तरच कीर्तन होईल कीर्तनामध्ये संवाद झाला पाहिजे आई बोललं पाहिजे आपण आईला बोल म्हणलं ना बोलत नाही लोक तिथं बोलणार भजन कर म्हणलं तर करणार नाही कीर्तन एक संवाद शास्त्र कीर्तनात बोललं पाहिजे त्याला म्हणायचं कीर्तन मला सांगा आई आपल्याला हा सुंदर पेपर फोडू नका कुणीच पेपर कुणीच फोडू नका सर्व जाणकार लोक आहेत मी माता भगिनींना बोलणार आहे आज आपल्याला हा सुंदर 3.5 हाताचा नरदेव भगवंताने फुकट दिला कशासाठी दिलाय बोला ना आई बोला ना मोठ्याने बोला वा भजन करायला कोण म्हणलं भांडण करायला आपल्याला हा 3.5 हाताचा भगवंताने नरदेव फुकट दिलाय देवे दिला देह भजना गोमाता 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 देवे दिला देह
मला या वचन आपल्याला भगवंतांनी फुकट दिलंय. आपण आईच्या उदरामध्ये असताना 9 महिने 9 दिवस पेपर पूर्ण लागतं मी बरं का. आपण आईच्या उदरामध्ये असताना विठेवरच्या मालकाला एक विनंती केली, एक प्रार्थना केली आहे. बोला ना, बोललं पाहिजे, कीर्तनात बोललं पाहिजे. त्यांनी काय होतं, थोडंसं जनरल नॉलेज माता पैकी थोडंसं समजतं. आपल्याला आईच्या उदरामध्ये असताना आपण विठेवरच्या मालकाला एक विनंती केली, एक प्रार्थना केली. काय केली आहे? बोला ना, कोणी बोला, ज्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल ना बोलत चला. काय आपण प्रार्थना केली एक विठेवरच्या मालकाला? एक वेळ या दुखावेला, एक वेळ या दुखावेला, एक वेळ करी या दुखा वेगळे, दुरितांचे जाळे उगविन, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंग, रात्रंदिवस तुझी सेवा करीन, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिवस न कळे रात्र न करे. असं हे आपण आईच्या उदरामध्ये असताना प्रार्थना केली. पण आपण जन्मल्याबरोबर काय म्हणतो? केव्हा 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 आपण म्हणतो ना, कोहम कोहम किंवा केव्हा केव्हा रडतो ना आपण. कलीचा वारा लागला की आपण लगेच विसरतो. विसरलो काय होतो? विसरली तया थोर झाली विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. देवाला जर विसरलं ना, आपल्या घरामध्ये थोर हानी होत असते. त्याच्यासाठी काय करायचं? आपण दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आपलं भजन करायचे. पण आपण देवाला विसरतो. माझ्या देवापेक्षाही श्रेष्ठ काकणभर संत श्रेष्ठ आहेत. ज्ञानोबा तुकोबराचं नाव घेतलं ना तर अंगावरती शहारा येतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात. इतकं संघर्षमय जीवन जगले आणि त्यांच्या विचारावर ते आपलं जीवन चाललं पाहिजे. आता बरेचसे वक्त सांगतात आपल्याला सर्वांना मारायचंय, पण जगायचं कसं हे बी सांगितलं पाहिजे ना. नुसतं मारायचंय, पण काय खाल्ल्याने काय होतं, काय पिल्याने काय होतं. युक्त आहार विहार नेमित्र्याचे सार. युक्त जर आहार खाल्ला ना, आपल्या शरीराला कुठल्याही व्याधी होणार नाही. पण आपण नाही ना, या धावपळीच्या युगामध्ये काय करतो आपण? विष मुक्त खात नाही. आपण काय करतो? फवारणी केलेलं
अन्न ग्रहण करतो. त्याच्यामुळे आपल्याला 30-35 वर्षाच्या तरुणांना आज पॅरालिसिस आहे का नाही, शुगर बीपी पित्ताचा त्रास आहे का नाही. मग चांगलं पेरा चांगलं उगवेल. आपण काय करतो, बीज लगाया बबल का तो आम कहाँ से आए. आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत ना. मग चांगलं पेरा चांगलं उगवेल. जर मला सांगा बाबळीत झाड लावलं काही नाही, बाबळ येईल काटे येतील. मग त्यासाठी काय करायचं, चांगलं पेरायचंय. ही आदर्श माता गेली ना, त्या दिवशी आम्ही काय केलं, एक पर्यावरणचं काम असल्यामुळे अंत्यविधीला मी आल्यामुळे मी त्यांना एक विनंती केली. आपलं एक पर्यावरणचं काम असल्यामुळे मी त्यांना म्हणलं, आपली हस्ते आणि राक्षा पवित्र नदीमध्ये न टाकता काय करायचंय, आपल्या शेतामध्ये एक खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यामध्ये राख टाकायची. त्या राखेवरती आपण एक झाड लावायचं आंब्याचं. आणि माझी विनंतीच त्यांनी मान दिला खरं बरं का. त्यांनी काय केलं, ते झाड लावलं. मग मला सांगा, जसं झाड वाढन तसे एक आईची आठवण आपल्याला कायम स्मरणात राहील का नाही. आपलं एक पर्यावरण वाचन, एक आईची आठवण आपल्याला कायम स्मरणात राहणार आहे आणि पर्यावरण सुद्धा वाचणार आहे. आणि सातत्याने परमार्थ करत असताना संबंधित लोकांनी खऱ्या अर्थाने पर्यावरण वाचवणं काळाची गरज आहे. पर्यावरण वाचवलं पाहिजे. पर्यावरण वाचवणं म्हणजे काय करणं, आपली पवित्र राख संबंधित लोकांनी सर्वांना विनंती बरं का माझी, माफी मागून बोलतो मी. माझा अधिकार नसेल बोलायचा. तुम्ही म्हणता तो काय शास्त्र बदलायला लागला का, पण खऱ्या अर्थानं मला सांगा, पहिली लोक कशी जायची, वयाने जायची. आता लोक खोडीने जायला लागल्यात, हाताने जायला लागलेत का नाही. मग पहिली पवित्र नदी तुडुंब भरून व्हायची का नाही. आता काय झालंय, नदीचं डबकं झालंय. 20 वर्षापूर्वी आपण ओढ्याला पाणी प्यायचो, आता नदीला पाणी आपण पिऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा संपूर्ण ही राक्षसवाडी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह पाहत आहे. त्याच्यामुळे मी बोलणार आहे, बोललं पाहिजे. संबंधित लोकांनी खऱ्या अर्थानं पर्यावरण वाचवलं पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा, पण झाडे लावायचे कोणी हा मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण झाला का नाही. इथे आपण आंब्याचं झाड लावलेलं आहे, आता निश्चितच त्याला फळ लागलेलं असेल आणि आता फुलाचं झाड लावणार आहेत. दिवलीशी रोप लाविले द्वारी, त्याचा विरू गेला गगनावरी, किंवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्यासाठी काय करावं लागेल, हित ते करावे देवाचे चिंतन. हा बघा जागता धन्य माता पिता तयाची या. यदा कदाचित संपत्ती कमी असली तरी चालेल बरं का आई, संपत्ती कमी असली तरी चालेल, पण संतती चांगली घडवा. मला सांगा, कोणाची भेट झाल्यानंतर आपल्याला फक्त 2 प्रश्न विचारले जातात आई. कोणते, मुलं किती आणि ते काय करतात. बरं का, मुलं किती आहेत आणि ते काय करतात. तर स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत, आणि अशी जर मुलं नसतील तर आई वांज राहील, काय वाईट नाही बरं का. माझा मुलगा मृदंगाचार्य, माझा मुलगा यूट्यूबर, माझा मुलगा ऑपरेटर, माझा मुलगा तबला वादक, माझा मुलगा गायनाचार्य, माझा मुलगा कीर्तनकार, आणि माझा मुलगा डॉक्टर, माझा मुलगा इंजिनियर, माझा मुलगा आदर्श शेतकरी, बागायतदार शेतकरी. असं स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत बरं का. आणि अशी जर मुलं नसतील ना तर काही उपयोग नाही परमार्थ करणार. पुत्र
मानले बरं का राम महाराजांनी. आता साक्षात राम महाराज, नारायण महाराज म्हणल्या काय, कोकणर महाराज, बोरकर महाराज, साक्षात भगवंतच आपल्या कीर्तनाला साथ दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजासारखे, तुकाराम आप्पा. विणीची सेवा सुद्धा एक साधी नाही आणि खऱ्या अर्थानं सेवा सातत्याने केली पाहिजे. परमार्थ हा सातत्याने केला पाहिजे. आपण परमार्थ काय करतो, सवडीने करतो. परमार्थ हा सवडीचा विषय नाही, परमार्थ हा आवडीने पाहिजे. वेळ झाला पाहिजे भगवंत नामस्मरणामध्ये, वेळ झाला पाहिजे. आणि वेळी लोक इतिहास घडवतात बरं का, खरंच इतिहास घडवतात. आणि सात्विक विचाराचा माझा मुलगा मिलिटरीमध्ये असं स्वाभिमानाने माझी ती द्रौपदाची सांगत असेल ना, ह्या वाटेला अशी मुलं असावी बरं का. ज्यांच्या इथं माता भगिनी उपस्थित आहेत, माझं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. ज्यांच्या मातांची 2 मुलं, एक माझा शेतकरी राजा आहे आणि एक सीमेवरती तैनात आहे, त्यासाठी सर्वांनी टाळे वाजवा. कारण जय जवान जय किसान स्वाभिमानाने सांगावा अशी आमची द्रौपदाजीला. एक बागायतदार प्रगतशील शेतकरी, एक मिलिटरीत भरती आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो बरं का. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि असला पाहिजे. आमच्या सर्वच पुण्याहून आलेले आमचे प्रतापराव असतील, सर्वच नातेवाईक नगरहून आलेले आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. आज महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, कारण जिच्या हातात पाळण्याची दोरी तिथं जगाला उद्धारी. तिच्या हातात पाळण्याची दोरी ना, ती जगाला उधारत असते. एक मायेचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो ना, अशी एक माता भगिनी खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र पाहत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपली मुलं चांगली घडवा, देश सेवेसाठी आपली मुलं असली पाहिजेत. कारण स्वतःच्या सुखासाठी बरं का आई, स्वतःच्या सुखासाठी कोणीही जगल, पण इतरांच्या सुखासाठी जगता आलं पाहिजे, त्याला माणूस म्हणायचं. स्वतःसाठी कोणी जगल, या नाना या. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराज विराजमान व्हायचे, तसेच आपण सर्व उपस्थित विशेष तत्वांना नानांचंही आगमन झालेलं आहे. आलं पाहिजेत कीर्तनात. जसे जानता राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे, स्थानपण व्हायचे, श्रवण करायचे. श्रवण एक भक्तीच आहे आणि स्वतःच्या सुखासाठी कुत्रही जगल. आणि माझे नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला होता बरं का नाना. माझ्या नाथबाबाला गाढवामध्ये देव दिसला होता, माझ्या नामदेवरायाला कुत्र्यात देव दिसला होता, आणि आपल्याला माणसात देव दिसत नाही. शोकांतिक आहे दिसतो आपल्याला देव. आता बरेचसे नास्तिक लोक म्हणतात देव आहे का. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदयी मंदिरी शोधुनी पाहे, हृदयी मंदिरी माणूस वाईट नसतो, दृष्टिकोन वाईट असतो आपल्याला कावीळ. त्याच्यामुळे सगळं जग आपल्याला पिवळं दिसतंय. त्याच्यामुळे आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे. माणूस कधीही वाईट नसतो, त्याची परिस्थिती वाईट असते. संघर्षमय जीवनातून आपण घडलं पाहिजे. आपल्या पोरांना शिकवा, संघर्ष करायला शिकवा. नाही ना, पण आपण सर्व आयतं देतो. त्याच्यामुळे काय होतं, आपण हवसापोटी आपली मुलं अमेरिकेला पाठवतो, पण शेवटी ते आपल्या अंतकाळी आपल्या जवळ असतील का नाही याची शाश्वती नाही. मुलं आज वारकरी संप्रदायामध्ये घडवा. आज मुलं माळकरी करा, टाळकरी करा. आज ते काळाची गरज आहे. आज आपण पैशाच्या हवसापोटी आपली मुलं अमेरिकेला पाठवतो आणि दसकरी विधी सुद्धा करत नाही. हो नाना, आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना खऱ्या अर्थानं 3ऱ्या दिवशी आई वडिलांची दसकरी विधी करणारी माणसं आपण पाहिलेली आहेत. वेळ नाही ना. आज 30 वर्ष झालं नाना आपल्या आई वडिलांचं कृतज्ञता व्यक्त करतात. 30 वर्ष झालं पुण्यस्मरण करतात. हे कोणाचंही काम नाही. म्हणूनच मी आज तो आज अभंग निवडला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, असे स्वाभिमानाने सांगा अशी मुलं पाहिजेत. आज खऱ्या अर्थानं दसकरी विधीची पंचायत आहे का नाही. 2 मुलं आहेत हरवीला, पण तो म्हणतो कोण करणार दसकरी विधी. तो खर्चा वाचून त्या दोघा भावाची भांडण येत नाही.
एकाच आईच्या उदरातून जन्म घेतो आपण. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली का नाही? हा, आणि आपण 4 फुटासाठी बाहावरती कुराडीवरती कुराडी, कुराडीवरती कुराडी, कुराडीवरती कुराडी, पुढं चालला हा परमार्थ. मी तर वेगळं सांगणार नाही तुम्हाला. परमार्थ पुढे चालला. पंढरपूरला जाऊ नका, देहूला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, पैठणला जाऊ नका. सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे, आई वडील केवळ काशी तेने न जावा तीर्थाशी. आई वडील आपले काशीत कुठं जायची गरज नाही. माझे तुकडोजी महाराज म्हणतात, कशाला रिकामं फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ? आपलं गाव तीर्थ करा, आपलं घर मंदिर करा, आपले आई वडील दैवत करा, आपले मुलं संत स्वरूप करा, वारकरी संप्रदायाचे पाईक करा. आज ती काळाची गरज आहे. ही नारदाची गादी सोपी नाही. तर नारदाची गादी असणं म्हणजे सोपं नाही. आता बसल्या बरेच म्हणतात की महाराजांनी अभंग सोडला, इथं भगवंतानी सोडून केली अभंग, तुम्ही आम्ही काय सोडवणार आहे? जाई त्याच्या वंशात तेव्हा कळे. इथं आल्यानंतर कळतं बरं का. इथं आपण ठरवतो वेगळं, पण इथं आल्यावर वेगळं सुचतं. इतकं सोपं नाही. जाई पाण्यातला मासा झोप घेतो कायसा, जाई त्याच्या वंशात तेव्हा कळे. बरं, कीर्तन कोणी करावं? कीर्तन कोणी करावं? अनुभव आले अंगा, 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 अनुभव आले ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आपल्याला काय येतंय? आपल्याला काही नाही. थोडकी मोडकी हिंदी, थोडंफार इंग्लिश आणि अशुद्ध मराठी आपल्याला फक्त येते. पण मला हे सांगायचं तरुणांना, परमार्थ हा तरुणाने केला पाहिजे. 56 भाषेचा केलाशी गौरव. किती? माझ्या ज्ञानोबाला 56 भाषा येत होत्या. आपल्याला 3च भाषा येतात तरी सुद्धा आपण अहंकार करतोय. नम्रता पाहिजे. तो ज्याच्याकडे नम्रता आली ना, ज्याच्याकडे नम्रता आली त्याचा अहंकार जातो, आणि ज्यांचा अहंकार गेला तिथे देव येतो. अहंकार गेला तुका मान देव झाला, तुका मान देव झाला, तुका मान देव झाला. अहंकार गेला तुका मान देव झाला, तुका मान देव झाला, तुका मान देव झाला. तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला ना, आपण देव स्वरूप होतो बरं का. आणि आपल्याकडे ते मात्र हे अहंकार नसला पाहिजे. परमार्थामध्ये अहंकार चालत नाही. नम्रतेने जीवन जगलं पाहिजे. माझे ज्ञानोबासारखे जीवन जगलं पाहिजे. असं कधी ऐकलंय का? रेल्वे चोरी गेले कधी ऐकलंय का? आतापर्यंत रेल्वे चोरीला का जात नाही? कारण ती माझी ज्ञानोबा तुकोबाचे ट्रॅक रेल्वे सोडत नाही. त्याच्यामुळे आपण जीवन जगत असताना ज्ञानोबा तुकोबाच्या विचारानं जीवन जगलं पाहिजे. माझे ज्ञानोबारांनी वर्णन केलंय माणसाने असावं कसं, सगळं सांगितलं प्रत्येक वाक्याला. मार्ग जाऊन गेले हाती, मार्ग जाऊन गेले हाती,
आणि मधुर वाणी असली पाहिजे बरं का. आई मुखामध्ये भरटी आणि डोक्यावर जर भरपा असेल ना तर परमार्थ वेगळा करण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं. फक्त गोड बोलायचंय, फक्त ना प्रेमाने मुखाने गोड बोलायचंय. आणि मी आज नारदाच्या गादीवरती उभा आहे कशामुळं? माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा. पांडुरंग पांडुरंग माझे वडील खऱ्या अर्थानं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. वडिलांनी जे केले ना ते मुलांनी करावं. आणि खऱ्या अर्थानं आज मी कीर्तनकार आहे त्याचं कारण तुमच्या सर्वांचे मला आशीर्वाद आहे बरं का. संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा ही माझ्यावरती आहे, पण तुम्ही सर्व श्रोते मंडळींची माझ्यावरती खूप खूप कृपा आहे. आणि वय वर्षे 93 वर्षे जिवंतपणे खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांचा आजी आजोबांचा गौरव केला पाहिजे. गेल्यानंतर कारण गेल्यानंतर करतात ना, गेल्यानंतर करतात, जिवंतपणे करतात त्याला दर्शन म्हणतात. काय जिवंतपणे? आता नाण आले मागाशी दर्शन घेतलं ना. जिवंतपणे करतात त्याला दर्शन म्हणतात आणि गेल्यानंतर करतात त्याला प्रदर्शन म्हणतात बरं का. त्याच्यामुळे आईवडिलांचा जिवंतपणे गौरव केला पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. आपण जिवंतपणे काय सांभाळ करत नाही. आणि मग गेल्यानंतर गावाला लाडूचं जेवण घालतो का नाही. आता बरेचसे मंडळी म्हणतात आम्हाला, आमच्याकडे येतात काय मोठा कीर्तनकार आम्हाला ठेवायचा आहे. अरे मोठे कीर्तनकार फक्त एकच आहेत, ज्ञानोबा तुकोबाराय मोठे, त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही आज आहे का कोणी? आज 40-50 हजार घेतलं, मोठ्या गाडी झाली म्हणजे मोठे कीर्तनकार नाही. ही शोकांतिका महाराष्ट्राची आहे का नाही शोकांतिका? त्याच्यामुळे मोठे कीर्तनकार फक्त ज्ञानोबा तुकोबाराय ते त्यांच्या विचारावरती आपलं जीवन असलं पाहिजे. जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं देश सेवा आपल्या हातून घडली पाहिजे, आपल्या गावाची सेवा घडली पाहिजे. हर करम अपना करेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. महाराज खऱ्या अर्थानं काय म्हणता यासाठी लेखवाचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लेकराचं हित कोण जाणत असेल उद्याचं खऱ्या अर्थानं भविष्य बरं का. आज ऑफिसर अधिकारी होईल असं आपण पांडुरंग चरणी, माझ्या नाथबाबा चरणी, आत्माराम बाबा चरणी आपण प्रार्थना करायची बरं का. काय होतं सर्वांनी लेकर असली पाहिजे बरं का. ज्यांच्या घरामध्ये संत बाळूमामांचा फोटो आहे त्यांनी बोटवरती करा. वा बरेचसे बाळूमामा बघते बरं का. आणि ज्यांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो त्यांनी बोटवरती करा. त्यानंतर ते आहे का ज्यांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे त्यांनी बोटवरती करा. मला करावं लागेल. आमचे बबलू शेठ बघत त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे आहे. मला सांगा त्यांचा फोटो आपल्या घरात का नाही बरं? हा त्यांचा फोटो आपल्या घरात का नाही? माझ्या पंजोबाचा फोटो स्वर्गीय मार्तंड महादेव काकडे आजही फोटो आहे. मला सांगा त्यांची प्रॉपर्टी चालते, तुम्हाला त्यांची इस्टेट चालते आणि पूर्वजांचा फोटो का घरात चालत नाही? कारण ते स्वतःच्या सुखासाठी जगले असतात.
आणि बाळूमामांचा आत्माराम बाबांचा संत ज्ञानोबा तुकोबांचा फोटो आपल्या घरात आहे. त्याचं कारण काय? जगाच्या कल्याणा संतांच्या बोल, जगाच्या कल्याणा संतांच्या बोल, जगाच्या कल्याणा संतांच्या बोल, जगाच्या कल्याणा संतांच्या बोल. देह कर्तव्य ते बरबगारे, देह कर्तव्य ते बरबगारे, जगाच्या कल्याणा संतांच्या बोल, जगाच्या कल्याणा संतांच्या बोल. देह कर्तव्य ते बरबगारे, देह कर्तव्य ते बरबगारे, देह कर्तव्य ते बरबगारे, जगाच्या कल्याणा त्यांनी व्यासपीठाकडे यायचे 2 मिनिटं. सर्वात श्रेष्ठ दान वस्त्रदान, जसं गंगाई कलेक्शन आहे ना, जसं गंगाई कलेक्शन आहे तसं श्री क्षेत्र कुळधरमध्ये श्रीवर्धन कलेक्शन आहे. आणि सुदर्शन भाईचा जसं सहकार्य लागतं ना, तसंच हे श्रीवर्धन कलेक्शनचं सहकार्य त्यांच्या वतीनं त्यांना साडी सेपरेट भेट द्यायची आहे. ज्यांचं कोणा कोविडमध्ये आपल्या नवऱ्याचं जाणं झालेलं आहे त्यांना विनंती करतो 2 मिनिटं फक्त व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांना ही साडी भेट द्यायची. या वहिनी या, घाबरू नका, या 2 मिनिटं या. खऱ्या अर्थानं आपण कुठलं दान करत असेल तर आपण उपकार करत नाही. आपल्याला काहीतरी भगवंताचं काहीतरी समाजाचं देणं लागतं. त्या अनुषंगानं श्रीवर्धन कलेक्शन कुळधरण यांच्या वतीनं त्यांना साडी, ताईला साडी द्यायची आहे त्यांचा स्वीकार करण्यासाठी. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्या मातेचा आपण पुण्यस्मरण करत आहोत, बसा बसा खरे. ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही ना त्याला विचारा डोळ्याची किंमत, जशी ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आईची माया जगाला कधीच कळली नाही. ही गोनी का गेली आई वनवासा, सोडून का गेली आई वनवासा. अग ये नाही ये नाही ये ना आई ग, कशाला गेली आई तू
कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण फुलं वाटा फुलं वाटा फुलं वाटत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 देव देश आणि धर्म हा टिकला ना आपला देव टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे आणि धर्म अधर्म वाढत चालला बरं का. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्म टिकला पाहिजेत. आणि असो आपण वाणीला पूर्ण विराम देणार आहोत. बोलण्याच्या भागामध्ये जर काही मी अपशब्द माझा केला असेल तर तो माझा वाणीचा दोष आणि जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवरे
अशोकजी महाराज काकडे, दादा महाराज काकडे, आपण सर्वच माझे गुरुबांधव, आमचे राम महाराज असतील, सर्वच नारायण महाराज, योगेश महाराज, किसन महाराज शिंदे, संतोष महाराज, तुकाराम महाराज माझे गुरुचे. आणि एक निरोप देण्यासाठी आलेलो एक आमंत्रण द्यायचं आहे बरं का नाना. आमंत्रण माझ्या बापाचं नाही, आमंत्रण जगाच्या बापाचं. जगद्गुरु तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती, अशा हा पवित्र ठिकाणी आपला राक्षसवाडीमध्ये जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. नवे तर जगद्गुरु तुकाराम महाराज आता मला वाटतं 2-3 वाजता हेलिकॉप्टरने 4 वाजता नानांनी मला माहिती आता दिली, 4 वाजता जगद्गुरु तुकाराम महाराज हेलिकॉप्टरने श्री क्षेत्र सिद्धेश्वर येथे येणार आहे. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांचं स्वागत करण्यासाठी हत्ती, घोडे आणि आपण सर्व जनसमुदाय उपस्थित राहणार आहोत. आणि उद्यापासून नामेरणी सोहळा मोठा बोलतो ना भविष्याचा देखण्या स्वरूपाचा नामेरणी सोहळा तिथे संपन्न होणार आहे. श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे बेर्डी. आणि खऱ्या अर्थानं आपलं कार्य जर सिद्धीला पोहोचत असेल तर जगद्गुरू महाराज कुठं आलेत? सिद्धिविनायक गणपतीजवळ आलेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला देवळं जाणं होत नाही, म्हणून साक्षात जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. आणि त्यांचं आशीर्वाद घेण्यासाठी आजच आपल्याला 4 वाजता नानाने आता सांगितलं, ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळात वेळ स्वागत करण्यासाठी, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहायचे आहे. असो, सर्वच माझे गुरु बांधव या टोकापर्यंत कोकणर महाराज असतील, बोरकर महाराज असतील, सर्वच तुकाराम महाराज असतील. 375 तुकाराम महाराजांचे तिथं विनेकरीत, 375 टाळकरी असे 375 वैकुंठ गमन असल्यामुळे 375 चोपदार, पालदार आणि 375 तुळशीवाले, वृंदावनवाले असं आपण सर्वांनी सहकार्य करायचे बरं का. नवे हा एकल्याचा खेळ. आपल्याला सर्वांना काय करायचंय, पुरणपोळी, कुणाला काय ज्याला शक्य असेल त्यांनी भाकरी करून द्यायच्या आहेत. आणि एक घेऊन जा. किमान आपल्या कीर्तन जर सार्थकी करायचं असेल तर आपल्याला जीवनाचं परिवर्तन करायचं असेल तर किमान एक कीर्तनामध्ये एक तरी माळकरी व्हायला पाहिजेत, घडायला पाहिजेत. आमचे शिष्य दत्ता महाराज नवले हे उपस्थित झाले, त्यांचे धर्मपत्नी साहेब, त्यांनी माझ्या हातून माळ घातली. आतापर्यंत माझ्या हातून 500 माळकरी झाले बरं का नाना. स्वाभिमानाने सांगा वाटतं परिवर्तन घडलं पाहिजे. तो 500 माळकरी झालेत. आता सर्वच आपण माळकरी आहोत. ज्यांना कोणाला जर समजा आईच्या स्मरणार्थ पवित्र तुळशी माळ घालायची असेल त्यांनी माझ्याकडे यायचं. कोणाच्या हस्ते घाला. अशोक महाराज आहे, तुकाराम महाराज आहेत, आपले ताते आहेत, जनार्दन ताते ते उपस्थित, ते सुद्धा चांगले आयोजन करत असतात. कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, किंवा गुरुविना अनुभव कैसा कळे त्या अनुषंगानं आपण काहीतरी भगवंताचं देणं लागतो. त्या अनुषंगानं आपण काहीतरी करा. आणि संबंधित लोकांनी पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. आजही आपल्याला येथे झाड लावायचं आहे आईच्या स्मरणार्थ. आणि ते झाड जसं वाढल तसे आपल्याला एक आईची आठवण कायम स्मरणात राहील बरं का. त्याच्यामुळे आपण कोविडच्या महामारीत पाहिलं, लाखो रुपये सुद्धा ऑक्सिजन भेटत नव्हता आणि ऑक्सिजन देण्याचं काम हे आपलं झाड करतं. मग त्या अनुषंगानं, कारण हे झाड जिवंत पण करतं माने ते सुद्धा उपस्थित झाले. सर्वच माझे नातेवाईक, आमच्या आशाताई मावशी असतील, सर्वच आता आमच्या खेडून आलेले आमचे बाप्पू महाराज दळवी, सर्वच संगीत सर्वच माझे. आता सर्वांची नावं पाठवत, पण नावात काय आहे, नावात संत जनाबाई. नावं चांगली ठेवा मुलांची. मुलं सात्विक नावं ठेवा. सोमनाथ ठेवा, तुकाराम ठेवा, नारायण ठेवा, राम ठेवा. जेणेकरून काय होतं, मग आपलं नाव स्मरण करतं बरं का. त्याच्यामुळे सर्वांनी नावं, प्रताप नाव ठेवा. प्रताप किती गोड नाव आहे, प्रताप. असं स्वस्त चांगली सात्विक विचाराची नावं ठेवा बरं का. जनाबाई ठेवा, मीराबाई ठेवा, बहिणाबाई ठेवा, कानोपत्रा ठेवा. असं बोलण्यासारखं भरपूर माझ्या विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दने चरणी मस्तक राजा कैवल्य सेविती साधू संत मानव वेदना माझ्या राजा तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद काय कव्या माते तुकारामा रागिवे सागरात पाचार तालिले तैश तुकोबा दक्षिणे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद काय कव्या माते तुकारामा तुकिता तुलनेचे रमा तुकाचे आले म्हणून मस्तक जोडे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा
सच्चिदानंद पाय दाखव्या माळांगे तुकारामा खाली लोटांगण वंदनाच्या ओलाने पाविनार बदले प्रेमी आले आनंद भोजन भावी वाले नवने नामा काल रुक्मा गबार काल रुक्मा गबार मागणी तुझं प्रत्य आहे देश पाय पांढऱ्या संताशी निर्विहे समजते तुझे काय न माग देवा तुका म्हणे आता उदार तो होई पायी संताची संताशी निर्विहे समजते आणि तुझं काय न माग देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम